किंवा असं आपण कुठेही केलं नाही. ज्या ठिकाणी मात्र थोडं आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी मात्र ऍडिशन केलेले आहेत. त्यामुळे काही नवीन उमेदवाराला सीट गेल्या आहेत. परंतु सर, नाशिकमध्ये जो प्रकार घडला, जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग कार्यकर्ते करतात, नंतर फार्म हाऊसमध्ये घुसून गेट तोडून आतमध्ये जातात, हे कुठेतरी अतिरंजित होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच नाशिकची घटना, संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे. पक्षाने नोंद घेतलेली आहे. आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, तिथेही पक्षाने नोंद घेतलेली आहे. त्यामुळं आता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संघपणे या ठिकाणी लढून महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे. शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झालं आहे ते आता आपण दुरुस्त करू. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 3 नगरसेवक भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. हा ट्रेलर म्हणायचा का? धुळ्यामध्ये 1 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 2, 3 नगरसेवक निवडून आलेले आहे. डोंबिवलीला 3 झाले आहेत. त्यामुळे 4 नगरसेवक त्यांचं मी अभिनंदन करतो. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे यश आम्हाला मिळालेलं आहे आणि ही आता सुरुवात झालेली आहे. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, महाराष्ट्राचं जे काही जनतेचं आम्हाला समर्थन मिळतं आहे, जनता आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या सरकारवर विश्वास ठेवून आहे. डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकतं. मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार हेच सरकार नागरी भागाचा विकास करू शकतं. महानगरपालिका क्षेत्राला मूलभूत सुविधा देऊ शकतं. जनतेचा विश्वास भाजपा महायुतीवर आहे आणि त्यामुळे निकाल काय येणार आहे तर 2/3 बहुमताने मुंबईसह महाराष्ट्र आणि 51% वर नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. 51% वर मतं आम्हाला मिळतील, मला विश्वास आहे. सर, हा योगायोग म्हणायचा का? कारण 3 महिला उमेदवार तुमच्या निवडून आल्यात. देवा भाऊ तुम्ही सारखा कॅम्पेन करताय. रवी दादा तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघातल्या, त्यांच्या कल्याण डोंबिवली महापालिकेतले 3 महिला नगरसेविका आहेत. लाडक्या बहीण सोबत आहेत का भाजपच्या? महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सर्व आमच्या सोबत आहेत. शेतकरी सोबत आहे आणि जनतेचा विश्वास आहे. आणि जनता आता टोमण्यावर विश्वास ठेवत नाही. आता जनता विकासावर विश्वास ठेवतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प त्यांनी केला आहे, या संकल्पाला साथ देण्याकरता जनतेने, मतदारांनी आता आमच्यावर विश्वास केलेला आहे. निश्चितपणे जनतेचा आणि मतदाराचा विश्वास आम्ही पुढे नेऊ आणि मला वाटतं की निकालाच्या दिवशी हा प्रचंड मोठा विजय आपल्याला दिसेल. महाराष्ट्रात भाजपा महायुती प्रचंड शक्तीने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाला जेवढं मोठं बहुमत मिळालं नाही त्यापेक्षा मोठं बहुमत यावेळी मिळेल. राज्यातल्या ज्या महापालिका निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल असं सांगण्यात आलं होतं, परंतु अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे. वेगवेगळे तुम्ही दोन्ही पक्ष लढताय आणि त्याचमुळे हा राग जो आहे तो एकनाथ शिंदेने आलाय आणि त्यामुळे त्यांच्या बैठकीला आले नाहीत असं एक त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा आहे. नाही, मला वाटतं की बघा, एकनाथजी, मी, देवेंद्रजी कालपर्यंत आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलतो. असं कुठे नाही की वरिष्ठ नेतृत्वाने त्या ठिकाणी लक्ष टाकलं नाही. वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष टाकलं. 15 ठिकाणी युती झाली आहे, 14 ठिकाणी त्या ठिकाणी युती झाली नाही. पण मुंबई, नागपूर मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी युती झालेली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की एकनाथजी आज त्याच्यामुळे नाही आले. हा चुकीचा अर्थ आहे. कल्याण डोंबिवली युती झाली आहे, ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, महत्वाच्या शहरात पुण्यामध्ये आज बघा. माझं म्हणणं एवढंच आहे की आजच्या बैठकीत एकनाथजी न येण्याचा या युतीचा काही संबंध नाही. माननीय स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब प्रत्येक युतीच्या बैठकीत इन्व्हॉल्व्ह झाले होते. काही ठिकाणी आम्ही आता संभाजीनगरला मी स्वतः या ठिकाणी संजय शिरसाटच्या घरी जाऊन बसलो होतो. नाही जमलं. नंतर परभणीमध्ये आम्ही चर्चा केली. प्रत्येक ठिकाणी चर्चा केली. अमरावतीमध्ये शेवटच्या स्टेजला युती तुटली. अकोल्याला असंच झालं. त्यामुळे काही ठिकाणी असं नाही आहे की आम्ही प्रयत्न नाही केला. आम्ही 100% युती व्हावी हा प्रयत्न केला आहे. एकनाथजींनी केला, आम्ही केला, देवेंद्रजींनी केला. आणि त्यामुळं काही ठिकाणी तिथल्या लोकल त्या ठिकाणी वादविवादामुळे, म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील की भाजपचे असतील, लोकल वादविवादामुळे काही ठिकाणी झाला नाही, ते मात्र खरं आहे. प्रताप सरनाईक म्हणतात की फसवणूक केली आहे. सरनाईक म्हणतात भाजपनं आमची फसवणूक केली. मला आता बोलले होते. मीरा नाही, शिरसाट साहेबाकडे मी स्वतः येऊन आलो, त्यांच्या घरी गेलो.
नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते. पुढं त्या ठिकाणी फार चर्चा पुढे गेली नाही. मीरा भाईंदरमध्ये चर्चा सुरू होती, मात्र त्या ठिकाणी पुढं त्या ठिकाणी लोकल कार्यकर्त्याच्या आपसातल्या वादामुळं कधी कधी त्या ठिकाणी आमची इच्छा असूनही, म्हणजे माननीय एकनाथजीची, आमची, देवेंद्रजींची, सर्वांची इच्छा असूनही आणि आम्ही आग्रह धरू नये, काही ठिकाणी मात्र लोकल कार्यकर्त्याचे आग्रह याचा त्या ठिकाणी वेळेवर तिथे काही ठिकाणी युती झाली नाही. पण आम्ही हे सांगतो की मैत्रीपूर्ण लढताना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही वादविवाद होणार नाही, मनभेद होणार नाही. आमची युती कायम चांगल्या पद्धतीने लढेल आणि जिंकून आल्यावर मात्र पुन्हा एकत्रित पद्धतीने आम्ही काम करू. पुण्यामध्ये पुण्यातून एक महाडिकांच्या मुलग्यानं 24 तासात अर्ज माघार घेतलेला होता, पण आताही काल मुदत संपलेली आहे. पण तुमच्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत महेश चौगुले, त्यांचा मुलगा आजही त्याची उमेदवारी. अशा पद्धतीनं अनेक भाजपच्या नेत्यांच्या नातेवाईकांची उमेदवारी कायम आहे. या बाबतीत काय प्रदेशचा निर्णय मुंबईमध्ये सर असणार? राहुल नार्वेकरांच्या घरात 3 उमेदवारी दिल्या. ज्या ठिकाणी यापूर्वी त्यांच्या घरातले उमेदवार लढले होते कधी ना कधी, म्हणजे आमदाराच्या घरात त्यांचा मुलगा कधी ना कधी लढलाय. राहुल नार्वेकरकडे त्यांचे जे काही सीट आहे त्या सीट आधी ऑलरेडी त्या सिटिंग सीट आहे. पण ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि नव्यानं आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देतोय, म्हणजे देवयानीताई फरांदेंनी आपल्या मुलाला विड्रॉ केलं, सीमाताई हिरेंनी विड्रॉ केलं, मुरली मोहोळजींनी 3 सीट विड्रॉ केल्या, अशा अनेक आमच्या नेत्यांनी, धनंजय महाडिकांनी विड्रॉ केलं. त्यामुळं पक्षादेश ऐकला. पण ज्या ठिकाणी ऑलरेडी सिटिंग आहे, ज्या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी कधी ना कधी निवडणूक लढल्या आहेत त्यांच्या परिवारातले, तो जो सीट दिली आहे ती लढलेले आहेत किंवा सिटिंग आहेत, त्यामुळे त्यांना कंटिन्यू आम्ही केलेलं आहे. नवीन मात्र कुठली एंट्री, नाराजी दिसते. आमदार खासदाराच्या मुलांना नवीन एंट्री देण्याचे कुठलेही त्या ठिकाणी किंवा त्यांचा मुलगा, मी वारंवार सांगतो, कुणाचा मुलगा असणे काही चुकीचं नाही आहे. एखादा मुलगा कर्तृत्वान असेल त्यांनी लढलं पाहिजे. पण तरी आम्ही पायंडा पाडला की जुन्या काळात जे लोक सिटिंग आहे किंवा जुन्या काळात निवडणूक लढले पण हरले, असेही काही उमेदवार आम्ही दिलेले आहेत. पण नवीन मात्र एंट्री झाली नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी घराणेशाहीच्या विरोधात. नाही, घराणेशाहीच्या विरुद्ध, कारण विड्रॉ केले ना, आम्ही लढलोच नाही. आता आम्ही बऱ्यापैकी लोक विड्रॉ झाले आहेत. आमदार खासदारांनी त्या ठिकाणी आपल्या परिवारातल्या लोकांना विड्रॉ केला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी यापूर्वी लढलेले आहेत, नार्वेकरचा विषय, नार्वेकरच्या परिवारामध्ये यापूर्वी 3 सीट त्या ठिकाणी नगरसेवक होते, त्यामुळे त्यांना ते सिटिंग आहे, सिटिंग गेटिंगला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण नवीन मात्र एंट्री आम्ही थांबवलेली आहे. पण गोरेगावमध्ये विद्या ठाकूर यांचा मुलगा हा सेटिंग होता, दीपक ठाकूर, त्यांचा हा पत्ता कट झालेला दिसतोय. काही ठिकाणी आमदार खासदारांनी स्वतःच त्या ठिकाणी मुलांना विड्रॉ केलं. जसं नागपूरमध्ये कृष्णा खोपडे जी आहेत, त्यांचा मुलगा लढणार होते, नाही दिली सीट त्यांनी. काही ठिकाणी चांगले आग्रह होते. मी त्या ठिकाणी 50 उदाहरण महाराष्ट्रात देऊ शकतो. भागवत कराडचा मुलगा हा 4दा भाजपाचे सरचिटणीस आहे, अत्यंत चांगला प्रभावी कार्यकर्ता आहे, पूर्ण वॉर्ड त्यांच्या मागे उभा आहे. पण आम्ही विड्रॉ केलं. त्यामुळं अनेक कार्यकर्ते विड्रॉ झाले आहे, अनेक आमदारांनी आपल्या मुलाला विड्रॉ केलेलं आहे, कर्तृत्व असून सुद्धा विड्रॉ केलेला आहे. सर, पुण्यामध्ये सर ठाकरेंनी आपली शिवसेना काँग्रेसला विकली असं खुलं पत्र आता ठाकरेंच्याच कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे. जागा समाधानकारक मिळाल्या नाहीयेत पुण्यामध्ये असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं त्या ठिकाणी. तरीही उद्धव ठाकरेंनी युती केली. याउलट मुंबईमध्ये मात्र तोच पक्ष तुमच्या विरोधात लढतोय असाही त्यांनी कुठेतरी सवाल विचारला. त्यांच्या पक्षात काय झालं, कोणी काय सवाल उचलले आणि कोणी काय सवाल पाहिले हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो, कुठल्याही पद्धतीनं, कोणत्याही पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये होऊ दिलं नाही. त्यांच्या पक्षात काय झालं त्यांनी बघायचं आहे. कृपाशंकर सिंग असं म्हणतायत की उत्तर भारतीय उमेदवारांना जास्त निवडून आणा, उत्तर भारतीय महापौर आपल्याला बसवायचा आहे. कसं बघता या वक्तव्यावर? महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो. जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं